रोज रात्री आकाशात चमकणारा चंद्र कधी पूर्ण गोल तर कधी अर्धाच का दिसतो? चंद्राचे तेज दिवसेंदिवस कमी जास्त का होते? हा फक्त विज्ञानाचा विषय नाही, तर यामागे लपलेली आहे एक विलक्षण पौराणिक कथा. एका वडिलांचा संताप, एका राजाचा अहंकार, एका पतीचा पक्षपात आणि भगवान शिवांची असीम कृपा. या एका कथेमुळे आजही संपूर्ण सृष्टीचे कालचक्र चालते. चला जाणून घेऊया चंद्रदेवाला दक्ष प्रजापतीने दिलेल्या शापाची अद्भुत कथा. जेव्हा ब्रह्मदेवांनी विविध प्रजांची निर्मिती सुरू केली, तेव्हा त्यांच्या मानसपुत्रांपैकी एक होता दक्ष प्रजापती. दक्ष म्हणजे कार्यकुशल, शिस्तप्रिय आणि धर्मनिष्ठ. त्याला आपल्या कर्तृत्वाचा मोठा अभिमान होता. त्याने असंख्य यज्ञ केले, देवतांना प्रसन्न केले आणि संपूर्ण पृथ्वीवर धर्मव्यवस्था प्रस्थापित केली. दक्षाच्या राजवाड्यात नेहमी वेदघोष घुमत असे. ऋषीमुनी, देवगण आणि विद्वान त्याच्या सभेत उपस्थित राहत. त्याला अनेक पुत्र आणि कन्या होत्या. त्यातील 27 कन्या अत्यंत रूपवान, गुणवंत आणि तेजस्वी होत्या. या 27 कन्या म्हणजेच 27 नक्षत्रांचे मूर्त स्वरूप मानल्या जातात. दक्षाच्या मनात एकच इच्छा होती, या सर्व कन्यांना असा पती मिळावा जो त्यांचा समान सन्मान करेल. याच काळात आकाशात एक तेजस्वी देव सर्वांचे लक्ष वेधून घेत होता, तो चंद्रदेव. चंद्राचे सौंदर्य इतके अद्वितीय होते की देवताही त्याच्या तेजाकडे पाहत राहत. त्याच्या शीतल किरणांनी पृथ्वी प्रसन्न होत असे. औषधी वनस्पतींना जीवन मिळत असे. समुद्राच्या भरती ओहोटीवर त्याचा प्रभाव असे आणि रात्रीचा अंधारही त्याच्या प्रकाशाने उजळून निघत असे. दक्षाला वाटले, याहून श्रेष्ठ वर माझ्या कन्यांसाठी कोण असू शकतो? त्याने चंद्रदेवाकडे विवाहाचा प्रस्ताव पाठवला. दक्ष प्रजापतीने शुभ मुहूर्त निश्चित केला. संपूर्ण देवलोकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. स्वर्गात दिव्य पुष्पांचा वर्षाव होत होता. गंधर्व मधुर गीते गात होते आणि अप्सरा नृत्य करत होते. देव, ऋषी, सिद्ध, चारण आणि यक्ष या भव्य विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते. चंद्रदेव सुवर्णमय रथातून विवाह मंडपात आले. त्यांच्या अंगावर शुभ्र वस्त्रे, मस्तकावर तेजस्वी मुकुट आणि चेहऱ्यावर अद्वितीय तेज होते. दक्षाच्या 27 कन्या दिव्य अलंकारांनी सजल्या होत्या. प्रत्येक कन्या एका नक्षत्राचे प्रतीक होती आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण होते. वैदिक मंत्रांच्या गजरात चंद्रदेवाचा सर्व 27 कन्यांशी विवाह संपन्न झाला. विवाहानंतर दक्ष प्रजापतीने चंद्रदेवाला जवळ बोलावले. त्यांनी गंभीर स्वरात सांगितले, हे सोमदेवा, या सर्व माझ्या कन्या आहेत. आजपासून त्या तुझ्या पत्नी आहेत. तू त्यांच्यावर समान प्रेम करशील, कोणावरही अन्याय करणार नाहीस, असे वचन मला दे. चंद्रदेव नम्रपणे म्हणाले, प्रजापती, मी वचन देतो. माझ्या सर्व पत्नींना समान मान आणि सन्मान देईन. दक्ष समाधानी झाले. विवाहानंतर काही दिवस सर्व काही आनंदात चालले. चंद्रदेव प्रत्येक पत्नीसोबत वेळ घालवत होते. संपूर्ण देवलोकात त्यांच्या दाम्पत्य जीवनाची प्रशंसा होत होती. परंतु काळ हळूहळू बदलू लागला. त्या 27 पत्नींपैकी रोहिणी अत्यंत सुंदर, प्रेमळ, बुद्धिमान आणि कोमल स्वभावाची होती. तिचे सौंदर्य आणि तिचा मधुर स्वभाव चंद्रदेवाला अधिकाधिक आकर्षित करू लागला. सुरुवातीला हा केवळ आपुलकीचा विषय होता, पण नंतर चंद्रदेव दिवसाचा बहुतांश वेळ रोहिणी सोबतच घालवू लागले. ते तिच्यासोबत स्वर्गातील नंदनवनात फिरत, चंद्रलोकातील सुंदर बागांमध्ये रममाण होत आणि इतर पत्नींकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष करू लागले. इतर पत्नी वाट पाहत राहायच्या. कुणीतरी म्हणायची, आज तरी स्वामी माझ्याकडे येतील. पण प्रत्येक संध्याकाळी चंद्रदेव पुन्हा रोहिणीच्या महालातच जात. हळूहळू सर्वांच्या मनात दुःख आणि मत्सर वाढू लागला. एका दिवशी कृत्तिका, अश्विनी, भरणी आणि इतर बहिणी एकत्र जमल्या. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्या म्हणाल्या, आपण सर्वांनी एकाच पतीशी विवाह केला, पण आपल्या वाट्याला केवळ उपेक्षा आली. रोहिणीवर त्यांचे प्रेम असणे चुकीचे नाही, पण आमच्यावर असा अन्याय का? रोहिणीलाही ही परिस्थिती आवडत नव्हती. ती अनेकदा चंद्रदेवाला म्हणाली, स्वामी, माझ्यावरचे प्रेम कमी करू नका, पण इतर बहिणींनाही न्याय द्या. त्या देखील तुमच्या पत्नी आहेत. पण प्रेमात आकंठ बुडालेल्या चंद्रदेवाने तिचे शब्दही फारसे मनावर घेतले नाहीत. दिवस, आठवडे आणि महिने सरत गेले. शेवटी सर्व पत्नींनी एकत्र निर्णय घेतला, आता आपण आपल्या पित्याकडे जाऊ. प्रजापती दक्षच आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतात. दुःखी मनाने त्या सर्व दक्षाच्या राजसभेकडे निघाल्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून संपूर्ण राजसभा स्तब्ध झाली. आणि याच क्षणापासून सुरू होणार होता असा घटनाक्रम, जो पुढे जाऊन चंद्रदेवाच्या भाग्यावर कायमचा परिणाम करणार होता. दक्ष प्रजापती आपल्या विशाल राजसभेत बसले होते. सभागृहात ऋषी, मुनी, देवगण आणि विद्वान उपस्थित होते. त्याच वेळी त्यांच्या 26 कन्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी राजसभेत प्रवेश करतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून संपूर्ण सभा शांत होते. दक्ष आपल्या कन्यांकडे प्रेमाने पाहतात आणि विचारतात, माझ्या मुलींनो, काय झाले? तुमच्या डोळ्यांत अश्रू का आहेत? चंद्रदेव तुम्हाला सुखात ठेवत नाहीत का? हे ऐकताच अश्विनी रडत म्हणाली, पिताश्री, आम्ही सर्व त्यांच्या पत्नी आहोत, पण त्यांच्यासाठी आमचे काहीच महत्त्व राहिलेले नाही.
त्यानंतर कृत्तिका पुढे आली. ते दिवस रात्र फक्त रोहिणी सोबत राहतात. आमच्याशी बोलायलाही त्यांना वेळ नसतो. एकामागून एक सर्व बहिणींनी आपले दुःख व्यक्त केले. त्यांच्या शब्दांत राग नव्हता, फक्त उपेक्षेची वेदना होती. दक्ष शांतपणे सर्व ऐकत होते. त्यांच्या मनात संतापाची ज्वाला धगधगू लागली. त्यांना विवाहाच्या दिवशी दिलेले चंद्रदेवाचे वचन आठवले. मी सर्व पत्नींना समान प्रेम आणि सन्मान देईन. हे वचन त्यांनी स्वतः ऐकले होते. दक्षाने तात्काळ दूत पाठवून चंद्रदेवाला राजसभेत बोलावले. काही वेळातच चंद्रदेव तेजस्वी रूपात सभेत आले. त्यांनी दक्षाला प्रणाम केला. दक्ष गंभीर स्वरात म्हणाले, सोमदेवा, तुला आठवते का, विवाहाच्या वेळी तू मला काय वचन दिले होते? चंद्रदेव नम्रपणे म्हणाले, होय प्रजापती, मी सर्व पत्नींना समान वागणूक देण्याचे वचन दिले होते. दक्ष पुढे म्हणाले, मग तू ते वचन का मोडलेस? रोहिणीवर प्रेम करणे चुकीचे नाही, पण इतर 26 कन्यांवर अन्याय का? चंद्रदेव काही क्षण शांत राहिले. ते म्हणाले, महाराज, माझे मन नकळत रोहिणीकडे ओढले जाते. मी प्रयत्न करीन. यापुढे सर्व पत्नींना समान सन्मान देईन. दक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. ठीक आहे, मी तुला शेवटची संधी देतो. लक्षात ठेव, धर्मापेक्षा मोठे काहीही नाही. चंद्रदेव निघून गेले. काही दिवस सर्व काही ठीक असल्यासारखे वाटले, परंतु हळूहळू पुन्हा पूर्वीसारखेच घडू लागले. चंद्रदेव पुन्हा रोहिणीच्या महालातच जास्त वेळ घालवू लागले. इतर पत्नी पुन्हा एकाकी पडल्या. त्यांच्या मनात आशेचा शेवटचा किरणही विझला. काही महिन्यांनी त्या पुन्हा दक्षाकडे गेल्या. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू नव्हते, तर निराशा होती. हे पाहताच दक्षाचा संयम पूर्णपणे तुटला. त्यांच्या डोळ्यांत क्रोधाची ज्वाला पेटली. संपूर्ण राजसभा थरथरू लागली. दक्ष प्रजापती सिंहासनावरून उठले आणि गर्जना केली, चंद्रदेवा, तू केवळ माझ्या कन्यांचाच नाही, तर धर्माचाही अपमान केला आहेस. आता तुझ्या अपराधाची शिक्षा तुला नक्कीच मिळेल. त्या एका वाक्याने देवलोकात भीतीचे वातावरण निर्माण झाले, कारण दक्ष प्रजापतींचा क्रोध म्हणजे विनाशाची सुरुवात. राजसभेत प्रचंड शांतता पसरली होती. दक्ष प्रजापतींच्या डोळ्यांत संतापाची ज्वाला धगधगत होती. त्यांच्या समोर चंद्रदेव मस्तक खाली घालून उभे होते. सभेत उपस्थित ऋषीमुनी आणि देवतांनाही आता पुढे काय होणार याची भीती वाटत होती. दक्षांनी कडक आवाजात विचारले, सोमदेवा, तुला मी एकदा समजावले, दुसऱ्यांदा संधी दिली, पण तू माझ्या शब्दांची किंमत केली नाहीस. तू केवळ पती म्हणून अपयशी ठरलास असे नाही, तर धर्माचाही अपमान केलास. चंद्रदेव शांत स्वरात म्हणाले, प्रजापती, माझ्याकडून चूक झाली. मला क्षमा करा. मी आता सर्व पत्नींना समान सन्मान देईन. परंतु यावेळी दक्षांचा संताप शांत होण्यास तयार नव्हता. ते गरजले, क्षमेची वेळ संपली आहे. जो मनुष्य किंवा देव आपल्या वचनाचा आदर करत नाही, त्याला त्याच्या कर्माचे फळ भोगावेच लागते. इतके बोलून दक्षांनी हातात पवित्र जल घेतले. त्यांनी डोळे मिटून मंत्रोच्चार सुरू केले. क्षणात सभागृहातील वातावरण बदलले. आकाशात काळे ढग दाटून आले. मेघांचा प्रचंड गडगडाट झाला. विजा चमकू लागल्या. वाऱ्याचा वेग इतका वाढला की राजसभेतील ध्वज फडफडू लागले. देवतांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. दक्ष प्रजापतींनी आपल्या तपशक्तीने उच्चारले, हे चंद्र, आजपासून तुझे तेज दिवसेंदिवस क्षीण होत जाईल. तुझ्या शरीरातील कांती नाहीशी होईल. तू हळूहळू दुर्बल होत जाशील. अखेर तुझे संपूर्ण तेज नष्ट होईल. हा माझा शाप आहे. शापाचे शब्द संपताच एक तेजस्वी अग्निज्योत चंद्रदेवांच्या शरीरात प्रवेशली. क्षणभरातच त्यांच्या चेहऱ्यावरील दिव्य कांती कमी होऊ लागली. त्यांचे तेज मंदावले. सभेतील सर्वजण आश्चर्याने पाहत राहिले. चंद्रदेवांनी स्वतःच्या हातांकडे पाहिले. त्यांच्या अंगावरील प्रकाश हळूहळू कमी होत होता. ते घाबरले. प्रजापती, कृपा करा, माझ्यावर दया करा. परंतु दक्ष शांतपणे म्हणाले, कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागते. माझा शाप आता अटळ आहे. इतके बोलून दक्ष राजसभेतून निघून गेले. चंद्रदेव दुःखी मनाने आपल्या चंद्रलोकात परतले, पण शापाचा परिणाम दिवसेंदिवस वाढत गेला. पहिल्या दिवशी त्यांचे तेज थोडे कमी झाले. दुसऱ्या दिवशी आणखी कमी झाले. काही दिवसांतच संपूर्ण आकाशात चंद्राची चमक मंदावू लागली. पृथ्वीवरील ऋषींनी हे पाहिले. रात्रीचा प्रकाश कमी झाला. औषधी वनस्पती कोमेजू लागल्या. समुद्राच्या लाटांचे संतुलन बदलू लागले. यज्ञांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सोमरसाची शक्ती क्षीण झाली. संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. देवेंद्र इंद्र चिंतेत पडले. अग्निदेव. अध्याय 5. ब्रह्मदेवांचा सल्ला आणि चंद्रदेवाची कठोर तपश्चर्या. दक्ष प्रजापतींच्या शापामुळे दिवसेंदिवस चंद्रदेवांचे तेज कमी होत होते. जे चंद्रदेव एकेकाळी संपूर्ण आकाश उजळून टाकत होते, ते आता फिके आणि दुर्बल दिसू लागले.
त्यांच्या शीतल किरणांमध्ये पूर्वीसारखी शक्ती उरली नव्हती। याचा परिणाम फक्त चंद्रावरच झाला नाही तर संपूर्ण सृष्टीवर होऊ लागला। रात्रीचा अंधार अधिक गडद झाला। वनातील औषधी वनस्पती कोमेजू लागल्या। ऋषी मुनी चिंतेत पडले, कारण अनेक यज्ञ आणि धार्मिक विधींमध्ये चंद्राचे विशेष महत्त्व होते। शेतकरी आकाशाकडे पाहून चिंताग्रस्त झाले। समुद्राच्या लाटांचे संतुलनही बिघडू लागले। स्वर्गातही अस्वस्थता पसरली। देवराज इंद्रांनी तातडीची सभा बोलावली। सभेत अग्निदेव, वरुणदेव, वायुदेव, सूर्यदेव आणि अनेक ऋषी उपस्थित होते। इंद्र गंभीर आवाजात म्हणाले, जर चंद्रदेवांचे तेज पूर्णपणे नष्ट झाले तर सृष्टीचे संतुलन ढासळेल। आपण काहीतरी उपाय केला पाहिजे। सर्वांनी एकमताने ब्रह्मलोक गाठला। ब्रह्मदेवांनी देवतांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले। ते काही क्षण ध्यानस्थ राहिले आणि मग म्हणाले, दक्ष प्रजापतींचा शाप धर्माच्या आधारावर दिला गेला आहे, त्यामुळे तो पूर्णपणे रद्द करणे कोणालाही शक्य नाही। पण एक मार्ग अजून शिल्लक आहे। सर्व देवता उत्सुकतेने पुढे सरकल्या। ब्रह्मदेव म्हणाले, चंद्रदेवांनी प्रभास क्षेत्रात जाऊन भगवान शिवांची कठोर तपश्चर्या करावी। महादेव आशुतोष आहेत, ते भक्तीवर प्रसन्न होतात। तेच या संकटातून मार्ग काढू शकतात। ही गोष्ट ऐकताच चंद्रदेवांच्या मनात आशेचा किरण जागा झाला। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता प्रभास क्षेत्राकडे प्रस्थान केले। त्या काळी प्रभास क्षेत्र अत्यंत पवित्र मानले जात असे। समुद्राच्या किनारी वसलेले ते स्थान ऋषींच्या तपश्चर्येने पावन झाले होते। चंद्रदेवांनी तेथे पोहोचताच नदीत स्नान केले, शुद्ध वस्त्रे परिधान केली, पवित्र मातीने शिवलिंगाची स्थापना केली। दोन्ही हात जोडून त्यांनी महादेवांना प्रार्थना केली, हे देवाधिदेव महादेव, माझ्याकडून मोठी चूक झाली आहे। मी माझ्या पत्नींवर समान प्रेम केले नाही। माझ्या अहंकारामुळे मला हा शाप मिळाला। आता माझे रक्षण फक्त तुम्हीच करू शकता। असे म्हणत त्यांनी तपश्चर्या सुरू केली। दिवस गेले, महिने गेले, वर्षे लोटली। चंद्रदेव अन्न पाणी सोडून फक्त ओय नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करू लागले। उन्हाळ्यात ते प्रखर सूर्याखाली उभे राहत, पावसाळ्यात मुसळधार पावसात अचल उभे राहत, हिवाळ्यात बर्फासारख्या थंड पाण्यात ध्यान करत। त्यांच्या शरीरावर धूळ साचली, वेली त्यांच्या भोवती वाढल्या, पक्ष्यांनी त्यांच्या खांद्यावर घरटी बांधली, तरीही त्यांचे ध्यान क्षणभरही ढळले नाही। हजारो वर्षांच्या अखंड तपश्चर्येमुळे संपूर्ण प्रभास क्षेत्रात दिव्य तेज निर्माण झाले। ऋषी मुनी आश्चर्यचकित झाले। देवताही चंद्रदेवाच्या भक्तीने प्रभावित झाल्या। आणि मग एक दिवस संपूर्ण आकाशात डमरूचा नाद घुमला, नंदीचा गर्जनाद झाला। आकाशातून दिव्य प्रकाश पृथ्वीवर उतरू लागला। संपूर्ण प्रभास क्षेत्र सुगंधाने भरून गेले, कारण स्वतः भगवान महादेव आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी प्रकट झाले होते। त्यांच्या जटांमधून गंगा माता प्रवाहित होत होती। गळ्यात नाग होता, हातात त्रिशूळ आणि डमरू होता। त्यांचे तेज पाहून चंद्रदेवांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले। ते महादेवांच्या चरणी कोसळले। आता महादेव चंद्रदेवाला कोणते वरदान देणार? दक्षाचा शाप संपणार की नाही? याच क्षणी या कथेचा सर्वात महत्त्वाचा अध्याय सुरू होतो। प्रभास क्षेत्रातील वातावरण दिव्य तेजाने उजळून निघाले होते। आकाशातून मंद पुष्पवृष्टी होत होती। डमरूचा नाद संपूर्ण दिशांत घुमत होता। भगवान महादेव आपल्या भक्तासमोर प्रकट झाले होते। चंद्रदेवांनी थरथरत्या हातांनी महादेवांच्या चरणांवर मस्तक ठेवले। त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचा वर्षाव होत होता। हे महादेव, माझ्याकडून मोठा अपराध झाला। मी माझ्या पत्नींमध्ये भेदभाव केला, अहंकाराने माझे विवेक झाकले। दक्ष प्रजापतींच्या शापामुळे माझे तेज नष्ट होत आहे। प्रभो, माझे रक्षण करा। महादेवांनी प्रेमाने चंद्रदेवाला उभे केले। त्यांच्या मस्तकावर हात ठेवत ते म्हणाले, हे सोमदेवा, जो मनुष्य आपल्या चुकीची कबुली देतो आणि मनापासून पश्चाताप करतो, त्याच्यावर माझी कृपा नेहमी असते। तुझी भक्ती मला प्रसन्न झाली आहे। हे ऐकताच चंद्रदेवांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उमटला। पण महादेव पुढे म्हणाले, दक्ष प्रजापती महान तपस्वी आहेत। त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी तुला शाप दिला आहे। मी त्यांच्या शापाला पूर्णपणे निष्फळ करू शकत नाही, कारण धर्माचा नियम मीही मोडत नाही। चंद्रदेव पुन्हा निराश झाले। ते नम्रपणे म्हणाले, प्रभो, मग माझा उद्धार कसा होईल? भगवान शिव स्मितहास्य करत म्हणाले, शाप पूर्णपणे नाहीसा होणार नाही, पण माझ्या वरदानामुळे तो संपूर्ण विनाशकारीही राहणार नाही। महादेवांनी त्रिशूळ भूमीवर टेकवला। क्षणात संपूर्ण पृथ्वी हादरली। आकाशात दिव्य प्रकाश पसरला। शिवांनी वरदान दिले, महिन्याच्या कृष्ण पक्षात तुझे तेज दिवसेंदिवस कमी होत जाईल, पण शुक्ल पक्ष सुरू होताच तू पुन्हा वाढशील। अमावस्येनंतर तू हळूहळू पूर्ण तेजस्वी होशील आणि पौर्णिमेला पुन्हा पूर्ण चंद्र म्हणून चमकशील। क्षणभरातच चंद्रदेवांच्या शरीरात पुन्हा दिव्य प्रकाश संचारला।
त्यांच्या मुखावर पूर्वीचे तेज परत आले. देवतांनी आनंदाने जयघोष केला. हर हर महादेव. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. गंधर्वांनी स्तुतिगायन सुरू केले. ऋषी मुनींनी महादेवांना प्रणाम केला. पण महादेवांचा आशीर्वाद इथेच संपला नाही. ते म्हणाले, हे सोम, आजपासून तू माझ्या मस्तकावर विराजमान होशील. तुझे तेज माझ्या जटांमध्ये सदैव शोभून दिसेल. जग मला चंद्रशेखर आणि सोमनाथ या नावांनी ओळखेल. हे ऐकताच चंद्रदेव आनंदाने नतमस्तक झाले. महादेवांनी आपल्या जटांवर चंद्राला स्थान दिले. त्या दिवसापासून भगवान शिवांच्या मस्तकावर अर्धचंद्र विराजमान आहे. याच प्रभास क्षेत्रात पुढे चंद्रदेवाने महादेवांच्या सन्मानार्थ भव्य शिवलिंगाची स्थापना केली. हेच शिवलिंग पुढे सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. दक्ष प्रजापतीलाही नंतर आपल्या जावयाचा पश्चाताप पाहून समाधान वाटले. चंद्रदेवाने सर्व 27 पत्नींना समान सन्मान देण्याचा संकल्प केला. आजही प्रत्येक महिन्यात आपण हा चमत्कार पाहतो. अमावस्येला चंद्र दिसत नाही. त्यानंतर तो दिवसेंदिवस वाढत जातो. पौर्णिमेला पूर्ण तेजस्वी होतो. पुन्हा हळूहळू क्षीण होत अमावस्येला अदृश्य होतो. पुराणांनुसार हेच दक्षाच्या शापाचे आणि भगवान शिवांच्या वरदानाचे स्मरण आहे. कथेचा संदेश: जीवनात पक्षपात, अहंकार आणि दिलेले वचन मोडणे याचे परिणाम भोगावेच लागतात. पण मनापासून पश्चात्ताप, प्रामाणिक प्रयत्न आणि ईश्वर भक्ती यामुळे संकटातून मार्ग नक्की मिळतो. भगवान शिव भक्तांचे दुःख दूर करतात, पण कर्माचा नियम कायम ठेवतात. म्हणूनच न्याय, समता आणि नम्रता हेच जीवनातील खरे तेज आहे. हर हर महादेव.